माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन। आजचा दिवस जरासा वाईट पण आहे, पण जरासं रडायला पण येते, पण असं गणपती बाप्पाला निरोप हा हसत खेळतच जायचा असतो। गणपती विसर्जनासाठी निघलेला आहे आणि आता आम्ही मंदिराच्या पुढे मूर्ती ठेवलेली आहे। आगमनाच्या दिवशी देखील इथंच ठेवलेली। वाईट वाटते, रडायला येते, पण आता काय करणार। गणपतीचा चेहरा पण असं जरा सुकल्यासारखं झालेलं आहे। मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी गणपती बाप्पा। गणपती विसर्जनला चाललेलो आहेत आम्ही सर्व। गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा। जब तक सूरज चांद रहेगा। गणपती बाप्पा पुढच्या वर्षी। गणपती विसर्जनला आलेलो आहेत आम्ही। सरई गणेश विसर्जन तलाव इथं आमच्या एरियापाशीच आहे, चेंबूर मध्ये। इथे जेवढे पण गणपती असतात तेवढ्यांचं विसर्जन होतं। आता गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी 1 2 3 4 प्रकृतीचा बाबा करो मे यादनाम सकल प्रश्न नारायणानि समर माचुकेश्वम रामनाथ नारायण कृष्णा मोदरा मातुदेवा श्रीधरा माधवम गोपिका वर्धनम जानकी नायकम राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया।
मंगल मूर्ती पुढच्या वर्षी सदा सर्वदा योग तुझा घडावा. बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. पाऊस पण यायला लागलेला आहे. खूप वाईट वाटतं, इमोशनल व्हायला होते. आता घरी जायचं आणि घर पूर्ण सुन्न सुन्न असं सुन्न सुन्न वाटत. गेले गावाला गणपती, गेले गावाला. तर आता गणपती गेलेले त्यांच्या घरी. आता खूप वाईट वाटतंय आणि पाऊस देखील आलेला आहे. प्रत्येक वर्षी गणपती विसर्जनच्या दिवशी पाऊस हा येतोच आणि गणपतीचं विसर्जन झाल्यावर आता खूप जोरजोरात पाऊस यायला लागलेला आहे. खूप आता वाईट वाटतंय, पण आता काय करणार आपण जेवढं ठरवतो. प्रत्येक जगामध्ये प्रत्येक माणूस आला किंवा काही आलं, वस्तू जरी असली, निर्जीव जरी असलं, आलं का त्या वस्तूला देखील जावं लागतं. ती देवाची मूर्ती असली तरी त्याला देखील जावं लागतं आणि माणूस जरी असले तर माणसाला देखील हे जग सोडून जावं लागतं. पण आता परत वर्षभर गणपती बाप्पाची वाट बघूया. वर्षभर आपण मेहनत करूया आणि पुढच्या वर्षी परत जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन करूया. आता भेटा घरी गेल्यावरती जी माती भेटते विसर्जन केल्यानंतर ती त्याच्या पाठमखरामध्ये ठेवायचं डेकोरेशनच्या ठिकाणी, तिथं आरती करायची. बाप्पा गणपती गेले गावाला. गणपती गेलेलं आहे आपल्या गावाला. आता पूर्ण मखर असं सोनं सोनं झालेलं आहे. आता पूर्ण 1 वर्षाची वाट बघावं लागेल परत आपल्या बाप्पाला डोळे भरून पाहण्यासाठी. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसं वाटलं ते नक्की सांगा आणि माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.